विमान कंपनी विरोधात गुन्हा का नोंदवला जात नाही? आमदार रोहित पवारांचा पोलीस उपायुक्तांना थेट सवाल। मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यामध्ये खडाजंगी। सावंतवाडीच्या मदरशात मौलवीकडूनच अनाथ मुलांना अमानुष मारहाण। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। मदरशातल्या मारहाणीची मंत्री नितेश राणेंकडून दखल। मारहाण करणाऱ्या मौलवीवर कारवाईचे आदेश। बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करूयात, खासदार सुप्रिया सुळे यांचं आवाहन। विलिनीकरणाचा मुद्दा टांगला खुंटीवर, पवार गटाला विलिनीकरणाचा प्रस्ताव द्यावा लागेल, राष्ट्रवादीच्या सुकाणू समितीची इच्छा, सूत्रांची माहिती। एकमतानं सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्षपदी, राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची उद्या मुंबईमध्ये बैठक। हवाई वाहतूक क्षेत्राला लागले ग्रहण। झारखंडमध्ये विमान अपघाताच्या चौकशीचे आदेश। महाराष्ट्रामध्ये गर्भातच मारल्या 54,000पेक्षा जास्त मुली। राज्यातल्या 24 जिल्ह्यांमधला धक्कादायक प्रकार। लेक नकोशी प्रकरणावरून विधिमंडळात लक्षवेधी। ऑनलाईन गेम्सवर बंदी घाला, निरंजन डावखरेंची विधान परिषदेत लक्षवेधी। स्थायी समिती सभापती पदावरून महायुतीत कलह, राष्ट्रवादीच्या मुकेश चहाणे यांची माघार नाही। संभाजीनगरच्या स्थायी समितीच्या 16 सदस्यांची निवड होळीनंतरच। महापौर समीर राजूरकरांनी केले 5 तारखेला विशेष सभेचं आयोजन। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू बुलढाणा आणि नागपूरच्या दौऱ्यावर। शेगावात गजानन महाराजांचं घेणार दर्शन। किसान सभा, कामगार संघटनांच्या आंदोलनाची सरकारकडून दखल। राज्य सरकारकडून आंदोलक शिष्टमंडळास बैठकीचं निमंत्रण। अखेर एशियाटिकची निवडणूक होणार। कुमार केतकर आणि विनय सहस्त्रबुद्धेंमध्ये अध्यक्षपदाची लढत रंगणार। नाशिकच्या दिंडोरीत एसीबीची मोठी कारवाई। रासेगावची सरपंच आणि तिच्या पतीला लाच घेताना अटक। उपसरपंचांवरील अविश्वास ठराव नामंजूर करण्यासाठी लाच। नागपूरच्या महाल परिसरात तरुणांचा धुमाकूळ। एक्स गर्लफ्रेंडनं दुसऱ्या मुलाशी मैत्री केल्यावरून वाद। रागातून टोळक्यांनी गाड्यांची केली तोडफोड। जमावानं केलेल्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू। मुलाला पळवून नेण्याच्या संशयावरून तरुणाला मारहाण। जळगावमधल्या अव्हाणी शिवारातली घटना। संभाजीनगरमध्ये अवकाळी पावसानं आणि गारपिटीनं पिकांचं नुकसान। निसर्गाच्या बदलत्या चक्राचा 37,000 हेक्टरवरील पिकांना फटका। गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा आणि द्राक्ष बागांनाही फटका। भारतानं दबावाखाली अमेरिकेशी करार केलाय, तो रद्द करण्याचं धाडस नरेंद्र मोदींनी दाखवावं। राहुल गांधींचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुलं आव्हान। केरळचं नाव बदलण्यावरून ममता बॅनर्जींचा निशाणा। पश्चिम बंगालचं नाव बांगला करण्याचा ठराव 2 वेळा मंजूर केला, पण केंद्र सरकारनं मंजुरी न दिल्याचा ममता बॅनर्जींचा आरोप।